जिद्द चिकाटी मेहनत या 3 सूत्रांवर देह झिजवावा, अंधारलेल्या प्रत्येक वाटेवरती यशाचा ज्ञानदीप लावावा. तर नमस्कार, मी जुई सुपेकर. आज आपण बघणार आहोत UPSC मेन्सचे काही क्वेश्चन्स, इंटरनल सिक्युरिटीचे काही क्वेश्चन्स. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आपण क्वेश्चन घेऊयात. सेकंड, दहशतवादाची गुंतागुंत आणि तीव्रता, त्याची कारणे, संबंध, अप्रिय संबंध यांचे विश्लेषण करा. तसेच दहशतवादाचा धोका दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुचवा. आपण बघितलं की आपण हा क्वेश्चन आता कसा सॉल्व्ह करायचा, तर आपण याला बेसिकली ब्रेक करणार आहोत. याला ब्रेक करून याला उत्तरामध्ये आपल्याला जुळवायचं आहे. क्वेश्चन मध्ये नेहमी काय लपलेलं असतं? व्हॉट, हाऊ अँड वेअर. ठीक आहे, आपण ते याच्यामध्ये सर्च करून टाकणार आहोत. तर बेसिकली मुद्दा आपण समजून घ्यायचा. ज्यावेळेस प्रश्न आपल्याला समोर येतो त्यावेळेस त्या प्रश्नाचा नेमकी अर्थ काय आहे, प्रश्न समजला तर उत्तर त्याचं आपल्याला बरोबर लिहिता येतं. ठीक आहे, नाहीतर आपले मुद्दे चुकतात आणि मेन उत्तर हे बाजूला राहतं. तर इथे काय आहे, पहिला मुद्दा काय आलाय? दहशतवाद. तर आपला पहिला प्रश्न काय येईल? पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय येईल? पहिला पॅराग्राफ, दहशतवाद म्हणजे काय, गुंतागुंत आणि तीव्रता त्याची कारणे, दहशतवाद वाढण्याचे कारणे काय, संबंध, अप्रिय संबंध, त्यांचे संबंध कोणकोणते, कोणाकोणाशी आहेत, तसेच दहशतवादाचा धोका दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुचवा. इथे आपल्याला काय करायचंय की दहशतवाद कसा थांबवावा किंवा त्याच्यासाठी कोणते कोणते प्रयत्न केले जाऊ शकते, सामाजिक पातळीवर, आर्थिक पातळीवर, राजकीय पातळीवर, हे आपल्याला तिथे नमूद करायचं आहे. तर आता बघूयात. पहिलं काय येईल? दहशतवाद म्हणजे काय. नंतर काय येईल? दहशतवादाची मुख्य कारणे. नंतर संबंध, अप्रिय संबंध, उपाययोजना. आता बघा, दहशतवाद म्हणजे काय. मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की नक्षलवाद म्हणजे काय. ठीक आहे, तर नक्षलवाद आणि दहशतवाद यांच्यामध्ये फरक छोटासा आहे. म्हणजे काय? छोटासा नाही, मोठासाच आहे. कारण की नक्षलवाद्यांना विद्रोह करण्यासाठी, चळवळ सुरू करण्यासाठी, हत्याकांड करण्यासाठी बेसिकली एक परफेक्ट कारण आहे. कारण काय आहे? त्यांच्यावर झालेले अत्याचार, स्वातंत्र्यानंतर जे काही त्यांच्यावर अत्याचार झाले, त्यांचे घरं लुबाडण्यात आले, त्यांच्या शेती हडपण्यात आल्या, त्यांना जे त्यांचे मूलभूत हक्क मिळाले नाही, या देशात राहून या सरकारने ते मिळू दिले नाही, याच्या विरोधात त्यांनी केलेलं आंदोलन आहे. त्यांना त्यांचा अधिकार हवा आहे. त्यांचे जे मुलं आहेत, त्यांच्या ज्या बायका आहेत, यांच्यासाठी संरक्षण हवं आहे. बेसिकली एक रिस्पेक्ट समाजात पाहिजे आणि जी असमानता पसरलेली आहे ती त्यांना नको आहे. ठीक आहे, तर हे काय झालं? नक्षलवादाचं कारण, की नक्षलवाद्यांना काय हवंय. ठीक आहे, तर दहशतवादी काय आहेत? ते दहशतवादी जे देशाच्या बाहेर दुसऱ्या देशातून आलेले, त्यांचं जे आहे की धार्मिक कारण किंवा धार्मिक त्यांची जी विचारसरणी आहे याच्यावर अवलंबून ते आपल्या देशात येतात. आपल्या देशात येऊन त्यांच्या काही मागण्या आपल्यावर ठेवतात. इथे बॉम्बस्फोट घडवतात. जसं आपण उदाहरण घेऊयात ना, 26/11. तर 26/11ला काय झालं होतं? तर मुंबईत आपण बघितलं, ताज हॉटेलला बॉम्बस्फोट झाला होता. त्याच्यामध्ये कित्येक पोलीस जवान हे शहीद झाले. ठीक आहे, तर त्यामुळे काय झालं? त्यांच्या तिथे काही इच्छा अपेक्षा होती नाही, तर त्यांनी काय केलं होतं? फक्त त्यांना दहशत पसरवायची होती. त्या देशाबद्दल आपल्याला भीती वाटावी आणि त्यासाठी ते आपल्याला काय करतात? प्रवृत्त करतात. भीती निर्माण करण्याचा एक त्यांना आनंद मिळतो. ठीक आहे, तर याच प्रकारे त्यांचे काही राजकीय मुद्दे असतील दुसऱ्या देशाचे, ते पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न कोण करतात? हे दहशतवाद करतात. ठीक आहे, तर यांना हे दहशतवाद कसे घुसतात? तर हे पाण्याच्या माध्यमातून, म्हणजे समुद्रातून किंवा सीमेवरून जे काही मुद्दे आहेत याचे हे घुसतात कसे, याच्यासाठी सर्वात जास्त रिस्पॉन्सिबल कोण आहे? इथला लोकल सरकारी ऑफिसर्स किंवा मोठमोठ्या ऑफिसर्स सुद्धा, ज्याच्यामध्ये ते यांना मदत करतात. कशासाठी? तर पैशासाठी. म्हणजे आर्थिक भ्रष्टाचार सुद्धा इथे बघायला मिळतो. हे लोक आपल्यापर्यंत पोहोचू शकतात, आपल्यावर तेवढा अधिकार गाजवू शकतात का? कारण की याला हात धरणारे काही आपले सुद्धा व्यक्ती त्याच्यामध्ये सामावलेले असतात. आता बघूयात आपण दहशतवाद म्हणजे काय. राजकीय किंवा सामाजिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी नागरिक लोकसंख्येला किंवा तिथल्या कोणत्याही विभागाला मध्यस्थी करण्यासाठी किंवा सरकारला दबाव करण्यासाठी आणण्यासाठी व्यक्ती किंवा मालमत्तेचा, बळाचा किंवा हिंसाचाराचा बेकायदेशीर वापर करणे. आता बघितलं त्याच्यामध्ये काय आपण
त्यांना काहीतरी त्यांची मागणी पूर्ण करून घ्यायची आहे, मग त्याच्यासाठी ते मारामारी पण करू शकतात, बॉम्बस्फोट पण करू शकतात. त्याच्यामध्ये लहान मूल आहे, बायका आहे, त्यांना काही घेणं देणं नाही. ते हॉस्पिटल आहे, शाळा आहे, कुठे आहे काही म्हणणं नाही. मग आमची दहशत तुमच्यामध्ये पसरली पाहिजे, तुम्ही आम्हाला घाबरले पाहिजे. आणि आमच्या देशाचे, आमच्या जर धार्मिक स्वरूपामध्ये जर इंडिया पाकिस्तान जर असेल तर पाकिस्तानी लोकांना काय, तुम्ही आमचं नुकसान केलेलं आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला दहशत पसरवणार, आम्ही कसे बेस्ट आहोत, आम्हाला घाबरवणारा तुम्ही घाबरण्यासाठी ते प्रयत्न करणार. म्हणजे काय, ते बॉम्बस्फोट करणार. साहजिकच यांनी आपली जीवितहानी खूप प्रमाणात होते. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये, सपोज एका ठिकाणी हॉस्पिटलमध्ये जर बॉम्बस्फोट घडला तर मला सांगा, तिथल्या गोष्टीचं नुकसान तर झालं हॉस्पिटलचं, पण तिथे प्रेझेंट असलेले जे काही लोक आहेत त्यांचा सुद्धा त्यांनी काय केला, जीव घेतला. ते यामुळे आपली काय होते, नुकसान होते. ठीक आहे. आता बघा, आता हा बघितला आपण काय, 26/11 ताज हॉटेलला झालेला हल्ला. तर आता बघा दहशतवाद्यांची मुख्य कारणे काय, त्यांची कारणं काय आहे बेसिकली, हे कशासाठी एवढा त्यांचा दहशत पसरवणं चालू आहे देशांमध्ये. तर विद्रोहकारी धार्मिक आणि सामुदायिक समुदायांचा समर्थन. सगळ्यात जास्त जे दहशतवादी दिसायला भेटतात ते काश्मीर, जम्मू साईडला. तर तिथे का, कारण की तिथे कोणते लोक प्रेझेंट आहेत, जास्त करून हे मुस्लिम लोक प्रेझेंट आहेत. जिथेच ते हे लोक काय, पाकिस्तानी जे आहेत ते काय करतात, त्यांच्या विचारधारा त्यांच्यावर लादण्याचा प्रयत्न करतात, त्यांना आपल्या विचारांमध्ये सामावण्याचा प्रयत्न करतात आणि हे ठामपणे त्यांना मानून देण्याचा प्रयत्न करतात की आपलं जे भारत आहे, जे हिंदुस्थान आहे ते कसं वाईट आहे, किंवा इथली सरकार यांच्यावर किती अन्याय करते, याच्यामध्ये हे प्रयत्न करतात. आत्मघाती विचारधारा म्हणजे मला हे मिळालं नाही तर मी तुम्हाला मारून टाकणार, किंवा जर तुम्ही दिलं नाही तर मी त्याला मारून टाकणार. अशा प्रकारे हे आत्मघाती यांचे जे विचार आहेत, जिथे बिना विचार करता समोरच्याचं म्हणजे कोणत्याही प्रकारची माणुसकी नसलेले हे दहशतवादी असतात. धर्मांतर म्हणजे धर्मांच्या बळावर, धर्मांच्या विचारधारांवर हे यांची दहशत पसरवतात. आर्थिक असमानता म्हणजे काय, आता आपण बघितलं, गरीब श्रीमंत हे जे भेदभाव आहे, या गोष्टींचा उपयोग करून ते दहशत पसरवायला मदत होते, तसं समाजाला भडकवायला मदत होते, आणि याचा फायदा हे दहशतवादी घेतात. तुम्ही पुन्हा बघितलं धार्मिक अतिवाद. आपल्या देशामध्ये चालणारे जे वाद आहे याचं जे निरीक्षण आहे हे ते दहशतवादी करत असतात. आणि ते काय करतात, मग ह्या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करून त्याचप्रमाणे त्याच मुद्द्यांवर, आपल्या वीक पॉइंटवर ते हल्ला करतात. आणि याला आपण कारण कोण देतं, आपण स्वतः कारण देतो. आ बैल मुझे मार. ठीक आहे. संबंध आणि अप्रिय संबंध. दहशतवादाचे संबंध म्हणजे काय, त्यांच्या उत्पत्तीसाठी जवळच्या कारणांसोबत जोडणारे किंवा सहकार्य करणारे संघटना. बेसिकली कोण, दहशतवाद्यांना सगळ्यात मोठं मदत करणार म्हणजे OGW म्हणजे काय, ओव्हरग्राऊंड वर्कर्स. ते काय आहेत, ते यांना मदत करतात. ठीक आहे. त्यांना हत्यारं पोहोचवणं, किंवा इथली सरकार झाली, त्या सरकारमधले जे काही भ्रष्टाचारी लोक आहेत ते काय करतात, त्यांना पैसे प्रोव्हाइड करतात. किंवा यांनी जर त्यांना धमकी दिली की बाबा नाही, तुम्ही जर आम्हाला पैसे दिले नाही तर आम्ही तुम्हाला मारून टाकू, तर मग काय होणार, तो साहजिकच त्यांना पैसे देणार. मग पैसे दिले तर काय होणार, की यांच्याकडे संपत्ती वाढली, म्हणजे त्यांनी ते काय करणार, हत्यारच विकत घेणार आहे. चॉकलेट, गोळ्या, बिस्किट तर घेणार नाहीत ते. ठीक आहे. तर सामाजिक समुदायातील विभाजन म्हणजे काय, आपल्या समाजामध्ये काय झालंय, विभाजन झालंय खूप. याचा फायदा कोण घेत आहे, हे घेत आहेत. म्हणजे काय, धर्मांतर विभाजन झालंय, मुस्लिम, हिंदू, ख्रिश्चन, याच्यामध्ये आपले एकी तर आहे, आपण बघताना ते एकी दिसते, पण जर बेसिक आपण मुळापर्यंत गेलो तर एकी बघायला मिळत नाही. याचा परिणाम कुठे, याच्यावर होतो. ठीक आहे. त्यांच्यासाठी हा संबंध प्रेमळ संबंध बनतो. ठीक आहे. धार्मिक अतिवाद म्हणजे काय, संबंध अप्रिय संबंध म्हणजे काय, त्यांचे कोणते चांगले संबंध आहे आणि कोणते वाईट संबंध आहे हे बेसिकली. ठीक आहे. राजकीय अस्थिरता म्हणजे त्यांना काय काय सोयीस्कर आहे, कोणती परिस्थिती आपल्या देशाची सोयीस्कर आहे हे बेसिकली. ठीक आहे. राजकीय अस्थिरता, आपल्या राज्यामध्ये जेव्हा जेव्हा उलाढाल होणार, राजकीय पक्षांमध्येच त्यांच्या लढाया चालू असतात. ज्यावेळेस अशी वीक परिस्थिती, नाजूक परिस्थिती बनते, जिथे आपल्यालाच माहित नसतं की आता सरकारचं होणार काय. ठीक आहे. त्यावेळेस काय होणार, याचा परिणाम, याचा फायदा दहशतवाद घेणार. अप्रिय संबंध म्हणजे काय, दहशतवाद्यांच्या संबंधाच्या प्रतिसादात असावयाचे अप्रिय किंवा खेळलेले संबंध. ठीक आहे.
त्यात आपण बघूयात काय समुदायातील अन्याय, आर्थिक असमानता, विद्रोहकारी धार्मिक आणि सामाजिक समुदायाचे समर्थन. बेसिकली हे काय करणार, या गोष्टींचा फायदा घेणार. धार्मिक सामाजिक असमानता, जिथे जिथे या गोष्टी चालू आहेत तिथे तिथे जाऊन आपला झेंडा ते गाडणार. ठीक आहे. तर आता हे तर बघा, आता आपण काय करतोय, त्या क्वेश्चनचं विश्लेषण करतोय. बेसिकली दहशतवाद आहे काय, ठीक आहे, त्या दहशतवादाचं म्हणणं काय आहे, त्यांचं कारण काय आहे, त्यांची उत्पत्ती कशी होते. ठीक आहे. तर आपण काय करायचंय, या मुद्द्यांना एक एक लाईन मध्ये एक विस्तार देत जायचंय आणि मुद्द्यापासून भरकटायचं नाही. मी जरी भरकटत असले तरी तुम्ही भरकटायचं नाही, त्या मुद्द्याला ठाम राहायचंय. मी तुम्हाला समजून सांगण्याचा एक प्रयत्न करत आहे. भारतात दहशतवादाचे उदाहरण काय, 26/11 ठीक आहे, सॉरी, होमचा हल्ला काय, 2008 साली मुंबईतील कोलाबा बंदरगाह आणि अन्य स्थळांवर आतंकवादी संघटनेचे हल्ला झाला, त्यामुळे 162 लोक मृत्यूंना आले. बघा आता 162 लोक एका वेळेला 26/11 त्यावेळेस मृत्यू झाला त्यांचा. तर मग आता मला सांगा, असा पुलवामा हल्ला, मुंबई आतंक, उरी हल्ला, अहमदाबाद हल्ला, पुलगाव हल्ला, अशा बेसिक इतक्या प्रकारचे हल्ले हे दहशतवादाकडून झालेत. त्यांनी आपलं राजकीय नाही तर सामाजिक सुद्धा खूप नुकसान झालंय. याच्यामुळे समाजात जे काही भीती पसरते, जे काही असंतोष पसरतो, तो खूप धोकादायक ठरतो. यांनी आपल्याला दीर्घ परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे आपल्याला त्याचं उपाययोजना ही केलीच पाहिजे. तर आता आपण बघूयात सामाजिक सामर्थ्य वाढवणे काय. समाजात एक आपण ताकद निर्माण केली पाहिजे. सरकारने एक ताकद निर्माण केली पाहिजे, एक उपक्रम घेतला पाहिजे, जेणेकरून आपल्या लोकांना एकजूट करता येईल. त्यांना एक आपण हे करू शकतो, जागरूक करू शकतो की बाबा आपल्याला याला लढा द्यायचा आहे, यांना बळी नाही पडायचं, यांच्या पुढे एक खंबीरपणे आपल्याला उभं राहायचंय, आपल्याला ताकद दाखवायची आपली. ही जी गोष्ट आहे, ही जी जागरूकता आहे, हे कोण निर्माण करू शकतं, सरकार निर्माण करू शकतं. पण त्यासाठी सरकारने आधी ताठपणाने आपल्यासमोर उभं राहिलं पाहिजे. ठीक आहे. धर्मीय संघटनांच्या विरोधात संवेदनशीलता, ज्या काही धार्मिक संघटना आहेत त्यांच्याबद्दल संवेदनशील राहिलं पाहिजे, त्यांना सन्मान दिला पाहिजे, त्यांच्या धर्माचा रिस्पेक्ट केला पाहिजे. सामाजिक असमानतेच्या प्रतिसादात न्याय म्हणजे काय, आपल्याला याच्यामध्ये बघा बेसिकली काय करायचंय. सामाजिक असमानतेच्या प्रतिसादात न्याय, आर्थिक स्वायत्ततेचा वापर, शिक्षण आणि प्रशिक्षण. शिक्षण आणि प्रशिक्षण म्हणजे काय, इथले जे काही सपोज जम्मू काश्मीर जे काही आपले बाउंड्रीवरचे जे काही आहेत, बॉर्डरवरचे जे काही गावं आहेत, तिथे जाऊन आपण काय केलं पाहिजे, त्यांना एक प्रशिक्षण दिलं पाहिजे, एक त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करून त्यांना अलर्ट दिला पाहिजे. काय हे काय आहे, आम्ही तुमच्यासाठी हे करतोय, किंवा त्यांच्यासाठी असे काही उपक्रम गाजवणं, त्यांना आपल्याकडून एक हातभार लावणं, प्रेम दाखवणं, आपुलकी दाखवणं, त्यांच्यासाठी काही काही उपाययोजना करणं, ज्यामुळे त्या लोकांना वाटेल की देश आपल्यासाठी काहीतरी करतोय. तर साहजिकच ते बाहेरच्या लोकांसोबत मिसळणार नाहीत. जेवढा आपण आपल्या बाउंड्री या प्रूफ करू, जेवढं त्याला संरक्षण देऊ, जेवढं त्यांच्यामध्ये विश्वास टाकू, तेवढे आपली कड मजबूत होत जाईल. ठीक आहे. शिक्षण, प्रशिक्षण, सामाजिक संघटनांची सहानुभूती. आता कंक्लुजन मध्ये काय बघा, हे बघा सगळ्यात मेन मुद्दा काय आहे, दहशतवादी सुद्धा जसे नक्षलवाद आणि दहशतवाद हे जी लोक असतात ही सगळ्यात जास्त डिपेंडंट असतात ती मीडियावर. कारण की मीडियावरून त्यांना एका गोष्टीची खबर मिळत असते. आणि बेसिकली काय होतं, जिथे हे दहशतवाद असतात, नक्षलवाद असतात, तिथे आपली आर्मी सुद्धा प्रेझेंट असते त्यांना पकडण्यासाठी, त्यांच्यापासून आपल्याला संरक्षण करण्यासाठी. मग यांचे जे रेडिओ असतात याच्यावर काय होतं, यांचे जे रेडिओ फोन्स असतात त्याच्यामुळे यांचे काय होतात, सिग्नल इंटरलिंक्ड होतात. इंटरलिंक झाले का बरोबर त्यांना जे आपल्या आर्मीला जे संदेश येणार आहे तो कोणाला पोहोचलेला असतो, तो दहशतवाद्यांना पोहोचला असतो, नक्षलवाद्यांना पोहोचला असतो. यामुळे ते अलर्ट होतात आणि आपण निकामी होतो. असं नाही काही की आपण त्याच्यासाठी प्रयत्न नाही केलेले, आपण खूप साऱ्या उपाययोजना काढलेल्या आहेत ज्या आपल्याला दहशतवाद्यांपासून अलर्ट करतील किंवा त्यांना पकडलेलं आहे. ठीक आहे. दहशतवाद आता कंक्लुजन मध्ये काय करायचंय, तर हेच जे काही आपण त्या उत्तरामध्ये लिहिलेलं आहे की कसं दहशतवाद जन्माला आला, किंवा त्याची कारण काय, त्याचे नुकसान काय, सामाजिक लेवलला त्याचे काय प्रॉब्लेम्स होतात, आर्थिक लेवलला त्याचे काय प्रॉब्लेम होतात, पुन्हा आपल्या राजकीय पातळीवर काय परिणाम होतात, हे काय करायचं, विभाजन करायचं. त्याला ते विभाजन करून त्याचं कंक्लुजन मध्ये एक सारांश आपल्याला द्यायचा आहे. ठीक आहे. आता याच्यात काय काय आपण बघूयात एक शॉर्टकट मध्ये. दहशतवाद ही गंभीर समस्या आहे, ज्याची गुंतागुंत आणि तीव्रता स्पष्टपणे
दिसतात त्याची कारणे समाजातील असमानता, धर्मांतर, आर्थिक अशिक्षा, अंधश्रद्धा, विरोधाभाव, विद्रोह, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, विद्रोह, अंधश्रद्धा, या छोट्या जरी दिसत असल्या तरी ह्या खूप मोठ्या पातळीवर काम करतात आणि याचा फायदा खूप मोठी लोक ही घेतात. याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट मुद्दा काय आपला? भ्रष्टाचार. दहशतवाद असो नाही तर नक्षलवाद असो, याला सगळ्यात मेन कारण काय आहे? भ्रष्टाचार. याला जे वाव देतं त्याचं मेन कारण भ्रष्टाचार, असमानता, गरीब आणि श्रीमंत याच्यामध्ये असणारी असमानता ही धोकादायक ठरू शकते. ठीक आहे, थँक्यू.